सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पेणमध्ये स्ट्रॉंग रूम मधील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने खळबळ, उंदराचेच काम निवडणूक अधिकारी। रायगड जिल्ह्यातील पेण नगरपालिका निवडणुकीनंतर EVM मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये शनिवारी पहाटे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा आढळल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। KES शाळेत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपेटी ठेवण्यात आल्या होत्या। CCTV फुटेज व्हायरल झाल्यानंतर या घटनेने चर्चेला तोंड फोडले। मात्र तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी घटनास्थळी आणि CCTV फुटेजची पाहणी केल्यानंतर स्पष्ट केले की उंदराने कपाटाचा दरवाजा उघडला होता। फुटेजमध्येही उंदीर दिसून आल्याने प्रशासनाला सुटकेचा निश्वास मिळाला। EVM सुरक्षित असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। यापूर्वी EVM सुरक्षेसाठी उंदीर आणि इतर धोक्यांपासून खबरदारी घेण्याच्या सूचना असतात, तरी हा प्रकार समोर आला। 13 नोव्हेंबरला इथे EVM मशीन्स आलेल्या, तेव्हापासून ते अगदी 9 तारखेपर्यंत फुटेज आम्हाला मिळावं CCTVचं, ही सुद्धा आम्ही मागणी केली होती। आणि नेमकं 10 तारखेला रात्री मी जे एक फोटो घेतला होता 11 तारखेच्या रात्री, त्याच्यामध्ये जिथे EVM ठेवलेले आहेत त्याच्यावर जो कट्टा आहे, त्या कट्ट्याचा दरवाजा जो आधीपर्यंत बंद होता तो अचानक उघडलेला दिसून आला। स्ट्रॉंग रूम म्हणजे झिरो मुवमेंट, तिथे कोणतेही मुवमेंट असलं नाही पाहिजे असं कायदा सांगतो। त्यासाठी थर्ड लेअरची सुरक्षा आहे, बाहेर पोलीस आहेत, आत SRP आहेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माणसं आहेत। अशी थर्ड लेअरची सुरक्षा असताना सुद्धा हा दरवाजा नेमका कुणी उघडला याची तक्रार हे लक्षात आम्ही आणून दिलं। रात्री, कालच्या रात्री 12 तारखेच्या साधारण 11 वाजता, 11:15 वाजता मी आरोंना तो मेसेज केला, ते फोटो पाठवले आधीचे आणि नंतरचे, इथल्या PI ना सुद्धा पाठवले। मी इथे असताना रात्री 1 वाजता DYSPची इथे व्हिजिट झाली, त्यांच्याही हे निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे डायरीमध्ये नोट करता त्यामध्ये माझी तक्रार आणि मी जी सूचना करते की हे बदल दिसतायत, नोट करा। त्यांनी ते केलेलं नाही। जेव्हा आम्हाला काहीच उत्तर येत नाहीये लक्षात आलं, तर आम्ही हे फोटो सार्वजनिक केले की हे EVM च्या स्ट्रॉंग रूम मध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतायत। त्यानंतर आरोनचा आम्हाला सकाळी फोन आला की आपण 3 वाजता ते बघूया काय झालेलं आहे। 3 वाजता का, म्हणजे रात्री 11:15 वाजता आम्ही तक्रार केलेली आहे, तब्बल 16 तासानंतर आम्हाला इथे या असं सांगण्यात आलं। आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे दुपारी। एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर संतोष शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं की नाही मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतोय। ते कोण आहेत, त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना, त्यांच्याकडे DVRचा ऍक्सेस कसा काय? आम्ही आरोंना हे प्रश्न उपस्थित केले की साहेब तुम्ही सांगा ना, हे कोण आहेत सांगणारे, यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांना आम्ही CCTVचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। तर हे कोण आहेत, लायबिलिटी काय? एखाद्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा ऍक्सेस कसा काय देऊ शकता? आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हे चालणार नाही, इथे ही व्यक्ती दिसता कामा नये। आम्ही कोणाकडनं CCTV विकत घेतो, TV विकत घेतो, तर तो माणूस येऊन इथे ऍक्सेस नाही केलं पाहिजे त्यांनी। मग ही सुरक्षा कशासाठी आहे? आणि आरोंनी सांगायच्या आधी, आम्ही चेक करण्याच्या आधी त्यांनी कसं बरं सांगितलं की एवढं हे असं झालेलं आहे? आम्ही आत गेलो, माझ्यासोबत भूषण कडू होते, मी स्वतः होते आणि आरो होते। आम्हाला SRPनी तो CCTV फुटेज बॅक करून दाखवला, त्यामध्ये एक उंदरासारखा प्राणी दिसतोय जो त्या दरवाजाला लटकलेला आहे आणि त्याच्या लटकण्याने तो दरवाजा उघडलेला दिसतो। आता उंदीर खरा आहे का रोबोटिक आहे, हाही एक प्रश्न आहे, कारण तो आत असल्यामुळे नाही सांगतायत। एकूणच ह्या ज्या मुवमेंट आहेत त्या लक्षात घेता आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की हे अजून 10 दिवस जायचे आहेत ना पुढे, अशी किती उंदरं आणि इतर प्राणी आतमध्ये असणार आहेत, तर एकदा ते स्ट्रॉंग रूम उघडून त्यामध्ये असे काही प्राणी असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते समोर आलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा पुन्हा अशी घटना घडता कामा नये। आमचा कोणताही संभ्रम पसरवण्याचा अजिबात विचार नाहीये।